यांचं काय आहे? यांचं दिसते स्ट्रीट लेवल. हां ते चालू केलं. हां सांग बेटा काय आहे शॉर्ट. जसं आपण बघतो की घराजवळ किंवा इकडे तिकडे आपण प्लॅस्टिक वेस्टची मात्रा खूप वाढली आहे. लोक काय करतात, घराच्या बाहेर नेऊन त्याला पेटवून टाकतात. त्याच्याने काय होतं, पोल्युशन होतं, कारण की त्या स्मोकमध्ये मेनी टॉक्सिक गॅसेस असतात. त्याच्यामधून आम्ही त्याच्या कारण हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्या प्रोजेक्टमध्ये आहे की इथं पहिले वेस्ट मटेरियल जाळायचं. जाळल्याच्यानंतर जे हीट प्रोड्यूस होते, हे हिटिंग पॅनल्स हीट एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात आणि बॅटरीमध्ये स्टोअर करतात. आणि जे स्टोअर केलेली जी पॉवर आहे ते आपण अशा गावामध्ये पाठवू शकतो जिथे इलेक्ट्रिसिटी पोहोचू शकत नाही किंवा इलेक्ट्रिसिटीची कमी आहे. आणि आता त्याच्यानंतर आहे की गोष्ट पोल्युशनची, किंवा स्मोक खूप पोल्युशन करतो. सो त्याच्यासाठी आम्ही हे एक एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे. एक्झॉस्ट फॅन हा पाईपद्वारे स्मोकला खेचते आणि इथे पाठवते. इथून तो प्युरिफाय होऊन स्मोकचे काही टायनी पार्टिकल्स आहेत ते एका ओल्या कपड्यावर सस्पेंडेड राहतात आणि तो कार्बनच्या रूपामध्ये येतात. ते आपण कार्बन कलेक्ट करून घेतो आणि कलेक्ट केल्याच्या नंतर फॅक्टरीमध्ये पाठवल्याच्या नंतर ते काही केमिकल ॲड केले आणि खूप सारे प्रोडक्ट्स बनतात. ते काही एक्झाम्पल आम्ही लिहिलेले आहे इथं, जसे ड्राय सेल आहे, टायर आहे, इंक आहे आणि पेन्सिल आहे. म्हणजे कचऱ्याचा पूर्ण वापर होत आहे ना, पोल्युशन पण नाही होत आहे आणि इलेक्ट्रिसिटी पण प्रोड्यूस होतं. प्लास्टिक कचरा पेटवला त्यांच्यापासून जे हा गॅस निघेल, विषारी गॅस, त्याचं काय करू? त्याच्या आहे ना, हा पाण्यामध्ये डिझॉल्व होत आहे ना. आणि जे ते क्लिअर होते का सगळं, त्याच्या विषारीपणा क्लिअर होते का ते? आणि जे डिझॉल्व नाही होत त्याच्यासाठी आम्ही पाम ट्रीज लावले आहेत ना, ते कसे सोर्स म्हणजे ॲब्झॉर्ब करून घेतात जे पण थोडी बहुत जे गॅस बाहेर निघत आहे. ठीक, छान आहे प्रोजेक्ट.